जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक 2025 संदर्भात जे काही ॲप्लिकेशन होतं तर ते ॲप्लिकेशन सध्या आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवसाला म्हणजे 14 तारखेला सध्या अंतिम मुदत होती। त्याच्या अगोदर ज्या उमेदवारांनी सध्या बघा अर्ज केला आहे आणि त्यांनी जे काही पेमेंट करून सध्या संपूर्ण प्रक्रिया करून घेतली आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ असणार आहे। तसंच बघा, ज्या उमेदवारांचं ॲप्लिकेशन केलेलं होतं परंतु पेमेंट सध्या बघा करू शकले नाही तर ते आता सध्या बघा ह्या परीक्षेच्या माध्यमातून ते एक प्रकारे आता वंचितच राहणार आहे। कारण सध्या जी सुविधा होती तर ती सुविधा आपल्याला 14 तारखेपर्यंत सध्या अवेलेबल केली होती। आता ज्या उमेदवारांचा अर्ज ह्या ठिकाणी बघा राहून गेला आहे तर ते असेही ह्या ठिकाणी त्यांचं एक प्रकारे नुकसान झालेलं आहे। तर दिलेल्या वेळेमध्ये सध्या बघा जो अर्ज होता तर तो अर्ज सध्या करून घ्यायचा होता। आता ह्याच्यामध्ये जवळपास जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन नेमके किती झाले, किती अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले तर जवळपास या ठिकाणी 2,50,000 पेक्षा जास्त जे आहे तर ते सध्या बघा रजिस्ट्रेशन जे आहे तर ते रजिस्ट्रेशन सध्या झालेलं आहे। आता याच्यामध्ये रजिस्ट्रेशन 2.5 लाखापर्यंत सध्या बघा झालेलं कालच्या रात्री 12 वाजेपर्यंत दाखवत आहे। परंतु त्याच्यामध्ये सध्या जे काही पेमेंट सक्सेस झालेले असेल तर ते जवळपास आपण या ठिकाणी अराउंड 2,30,000 प्लस म्हणजे या ठिकाणी 2,30,000 प्लस जे काही अर्ज असेल तर ते अर्ज सध्या बघा या ठिकाणी गृहीत धरूया, हा एक अंदाज आहे। तर एवढे सध्या बघा जे काही कॉम्पिटिशन आहे तर ती कॉम्पिटिशन सध्या असणार आहे। आता ज्या काही सुविधा आहे या ठिकाणी अर्ज प्रक्रिया असेल किंवा इतर ज्या असेल तर त्या सध्या बघा बंद झालेल्या आहे। परंतु जी एक महत्त्वाची एक सुविधा आहे तर ती म्हणजे ॲप्लिकेशन प्रिंट संदर्भात। तर ज्या उमेदवारांचं अजूनही ॲप्लिकेशनची जर सध्या तुम्ही अर्ज तर भरला आहे पण ॲप्लिकेशन प्रिंट केली नसेल तर त्यांनी 29/5/2000 ह्या ठिकाणी 25 पर्यंत जी ॲप्लिकेशन प्रिंट आहे तर ती सध्या बघा करून घ्यायची आहे। त्यासाठी इथं डेट देखील तुम्हाला दिसते, लास्ट या ठिकाणी डेट प्रिंट फॉर ॲप्लिकेशन तर ती काय आहे 29/5/2025। कारण तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी ॲप्लिकेशनची प्रिंट आहे म्हणजे अर्जाची जी काही प्रत आहे तर ती सध्या बघा लागणार आहे। कारण पुढची जी काही पवित्र पोर्टलवर प्रक्रिया करण्यासंदर्भात त्यानंतर जे लिस्ट लागल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होईल तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जी काही ॲप्लिकेशन प्रिंट आहे तर ही तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे। तर ह्या ठिकाणी फक्त 29 तारखेपर्यंत जी काही ॲप्लिकेशन प्रिंट काढण्यासंदर्भात सध्या इथं लिंक सध्या सुरू असणार आहे, बरोबर। तर ही सध्या बघा एक महत्त्वाची आहे। तर ज्या उमेदवारांचं प्रिंट अजूनही बाकी असेल तर त्यांनी 29 तारखेपर्यंत सध्या काढून घ्या। तर आता जर लॉग इन केलं तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने जो काही डॅशबोर्डवर सध्या लास्ट डेट फॉर ॲप्लिकेशन इज ओव्हर अशा पद्धतीने जो स्टेटस आहे तर तो स्टेटस सध्या वेबसाईटवर इथं दिसत आहे। तर आता ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया तर आता झाली। आता जे उमेदवार सध्या बघा अर्ज केले त्यांनी कोणत्याही प्रकारचं इकडे तिकडं अफवांवरती बळी न पडता जी काही परीक्षा सध्या बघा सांगितल्याप्रमाणे 24 तारखेला सुरुवात होणार आहे। आता 24 तारखेला सुरुवात होणार आहे तर जे काही सध्या तुमच्याकडे पुढील काही दिवस बाकी आहे तर त्या दिवसांमध्ये सध्या बघा जास्तीत जास्त प्रॅक्टिस स्टडी तुम्ही करत राहा, जेणेकरून तुम्हाला पुढील जी काही परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये चांगला स्कोर करता येईल। आता बरेच उमेदवारांचा प्रश्न आहे, सध्या परीक्षा या ठिकाणी 24 तारखेला सध्या सुरुवात होणार आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही हॉल तिकीट असेल म्हणजे ॲडमिट कार्ड तर ते ॲडमिट कार्ड नेमकं या ठिकाणी कधीपर्यंत आपल्याला अवेलेबल होणार तर त्यासाठी देखील बघा या ठिकाणी जे काही पत्र होतं म्हणजे जे सध्या बघा नोटिफिकेशन होतं तर ह्या नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण डिटेल्स इथं देण्यात आले की जे जो काही सध्या ॲडमिट कार्ड असेल तर ते ॲडमिट कार्ड कधीपर्यंत आपल्याला अवेलेबल होणार तर हे सध्या बघा जे 25/4/2025ला नोटिफिकेशन आलेलं होतं टेट परीक्षे संदर्भात तर त्याच्यामध्ये इथं संपूर्ण तपशील देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये जो काही ह्या ठिकाणी बघा प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी तर इथं काय म्हटलेलं आहे परीक्षेचा 7 दिवस आधीपासून म्हणजे जे काही प्रवेशपत्र आहे तर ते प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे। म्हणजे जर परीक्षा इथं बघा 24 तारखेपासून तर 5/6/2025 पर्यंत सध्या बघा परीक्षा असणार आहे। म्हणजे पहिला जो पेपर आहे तर तो पहिला पेपर सध्या बघा या ठिकाणी पहिली शिफ्टचा आपल्याला 24 तारखेपासून सुरुवात होणार आहे। म्हणजे 24 तारखेपासून मागे जर आपण 7 दिवस बघा या ठिकाणी घेतले तर जवळपास 17 ते 18 म्हणजे या ठिकाणी 17 किंवा 18 तारखेपासून ज्या काही परीक्षेचा हॉल तिकीट आहे म्हणजे 24 तारखेला ज्यांची परीक्षा आहे तर त्यांची परीक्षेचं हॉल तिकीट हे आपल्याला 17 किंवा 18 तारखेला सध्या बघा या ठिकाणी प्राप्त होईल। कारण इथं 7 दिवस अगोदर सध्या सांगितलं आहे म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण उमेदवारांचं एकत्र हॉल तिकीट सध्या बघा तिथं येणार नाही। एक दिवसाचं जे काही हॉल तिकीट असेल तर ते सध्या बघा IBPSचे जनरेट होत असतात। आधी ज्यांचं 24 तारखेला सध्या बघा या ठिकाणी परीक्षा असेल सुरुवातीच्या दिवसाला तर त्यांचं आपल्याला हॉल तिकीट सर्वात आधी सध्या इथं जनरेट होणार। त्यानंतर बघा 24, 25, 26 अशा
पद्धतीने 5 तारखेपर्यंत एक्झाम ही असणार आहे। तर ज्या उमेदवारांचं या ठिकाणी 24 तारखेला एक्झाम असणार आहे, आता रँडमली जे काही हॉल तिकीट असतात तर ते आपल्या जे काही नेम असतं तर त्या नेमच्या अल्फाबेटिकल सिरीजनुसार सध्या बघा जो काही परीक्षेला नंबर असतो तर तो सध्या त्या पद्धतीने येत असतो। उदाहरणार्थ मागच्या वेळेस देखील सध्या ज्या उमेदवारांचं ए नावापासून सध्या बघा सुरुवात होते, म्हणजे ज्यांचं नाव ए अक्षरापासून सुरुवात होते तर त्यांचं सर्वात आधी पहिल्याच दिवशी या ठिकाणी परीक्षा होती। अशा पद्धतीने A to Z पर्यंत ज्या काही परीक्षा आहेत तर त्या परीक्षा सध्या बघा नावानुसार जे काही हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट सध्या जनरेट झालं होतं। तर आता देखील त्याच पद्धतीने हॉल तिकीट या ठिकाणी जनरेट होण्याची शक्यता आहे, कारण अल्फाबेटिक सिरीजनुसार सध्या बघा ज्यांचं ए अक्षर त्यानंतर B, C अशा पद्धतीने ज्या अक्षराने सुरुवात होत आहे, जेवढे अक्षर बघा तुमचं ह्या ठिकाणी पुढे असेल तेवढ्या तुमचं लवकर ह्या ठिकाणी परीक्षेचा जो काही नंबर असेल तर तो इथं येऊ शकतो। तर सध्या 7 दिवस अगोदर जी काही हॉल तिकीट असेल तर ते हॉल तिकीट येणार आहे। तर त्या अनुषंगाने तुमची तयारी जी असेल तर ती तयारी सध्या बघा ठेवा, कारण तुम्ही हॉल तिकीट ह्या ठिकाणी जनरेट होणार तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की तुमचं एक्झाम जी आहे तर ते सेंटर नेमकं कुठं आलेलं आहे। हॉल तिकीट सध्या बघा जनरेट झाल्यानंतर आपल्याला माहिती पडेल की आपली परीक्षा नेमकी कोणत्या त्या ठिकाणी जिल्ह्यात आलेली आहे, कोणत्या सेंटरवरती आलेली आहे। तर तुम्ही जे काही 1, 2, 3 अशा पद्धतीने सेंटरची नावं दिलेली आहे, 3 वेगवेगळे सध्या बघा जिल्हे, तर 3 जिल्ह्यांमध्ये जाण्याची जी काही पूर्वतयारी असेल तर ती करून ठेवा, कारण इथं जी काही उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे जर का सध्या तुम्ही दिलेल्या प्रेफरन्सपैकी जर ह्या ठिकाणी जे सध्या 1-2 नंबरवरती जर तुम्हाला हॉल तिकीटवरती एक्झाम सेंटर नाही आलं तर तुम्हाला 3 नंबरवरती जर ह्या ठिकाणी दिलेल्यापैकी जो काही जिल्हा आला तर त्या ठिकाणी तुम्हाला जायला पडेल। तर त्या अनुषंगाने पूर्वतयारी देखील तुम्ही करून ठेवा। तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही हॉल तिकीट जनरेट संदर्भात बघा ही एक महत्त्वाची अपडेट होती। तसंच बघा तुमच्या काही अजून समस्या असेल तर त्या तुम्ही नक्की कमेंट करा, तर त्याच्यावरती आपण योग्य तो रिप्लाय देऊ। तर सर्वांनी जे काही 200 या ठिकाणी प्रश्न आहे बरोबर आणि 200 गुण असणार आहे, तर संपूर्ण जे काही प्रश्न असेल तर ते अटेम्प्ट करायचा बघा प्रयत्न करा, जेणेकरून जास्तीत जास्त जो काही स्कोर असेल तर तो तुमचा येऊ शकतो। सर्वसाधारण 120 मिनिटामध्ये हे संपूर्ण जे तुम्हाला बघा अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता दोघी घटक सध्या कव्हर करायचं आहे। तर आपापल्या परीने सध्या जे काही प्रॅक्टिस असेल अभ्यास असेल तर त्याची अजून ह्या ठिकाणी गती तुम्ही डबल करा, जेणेकरून आता काही दिवस शिल्लक असल्यामुळे जो काही प्रॅक्टिसवरती बघा सर्वसाधारण तुम्ही भर द्या, तर त्या पद्धतीने टॅकल करा। तर सध्या हॉल तिकीट आहे तर हे हॉल तिकीट आपल्याला 17 किंवा 18 तारखेपासून जनरेट व्हायला सुरुवात होईल, तर त्या अनुषंगाने तयारी तुम्ही सुरू ठेवा। आता ज्या उमेदवारांचा अर्ज भरायचा राहून गेला असेल तर त्यांच्यासाठी आता पुन्हा या ठिकाणी आपण दुसरं काही सांगू नाही शकत, कारण मुदतवाढ जी असेल तर ती मुदतवाढ इथं आता कोणत्याही परिस्थितीत सध्या बघा इथं शक्यता बघा मिळणार नाही, कारण जी काही वेबसाईटवरती जी लिंक आहे तर ती सध्या क्लोज झालेली आहे। तर आता पुढील जे काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही आता डायरेक्ट परीक्षा संदर्भात इथं होणार आहे। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।